ज्या छत्रपती संभाजी राजांना या धर्मासाठी बलिदान दिलं त्या छत्रपतींना आपण विसरत चाललो का? अरे झुकला असता, वाकला असता, नतमस्तक झाला असता तर ऐशोआरामात माझा सर्जा संभाजी जगला असता. पण नाही झुकला, नाही वाकला, नाही नतमस्तक झाला. अरे एवढ्या हाल केले, एवढा सहन केला, रक्ताळला संभाजी राजा माझा सगळा, पण सहन करत राहिला कारण माझ्या आईच्या कपाळावर कुंकू आणि तुमच्या डोक्यातली टोपी त्याला जिवंत ठेवायची होती म्हणून हळहळला नाही. अरे त्या मुकरब खानाने उंटाला बांधलं, काटेरे साखळदंडानं बांधलं, गावातून ढिंड काढली, अंगावरचे कपडे काढून घेतले, गावागावातून गल्ली गल्लीतून त्या उंटाला बांधत रगडत रगडत त्या ठिकाणी संभाजी राजा घेऊन जाण्यात येत होता. कोणीतरी यायचं हातामध्ये दगड घ्यायचा, राजांच्या दिशेने दगड भिरभिर करत जायचा, दगड छातीवर आपटायचा, दब दिसरणं लागायचा, रक्ताच्या चिळकांड्या यातनेचा कल्लोळ माजायचा. कोणीतरी यायचा, नंगी लकलकती तलवार घ्यायचा, त्या तलवारीनं राजाच्या अंगावर रेषा उमटायचं, रेषा उमटल्या बरोबर चिळकांड्या निघायच्या रक्ताच्या. कोणीतरी यायचं दाढी ओढायचं, कोणीतरी यायचं केस ओढायचं, कोणीतरी यायचं थुंकून जायचं, कोणीतरी यायचं शिवी देऊन जायचं. अरे कोणीतरी यायचं हातामध्ये मीठ घ्यायचं, रक्ताळलेला संभाजीच्या अंगावर मीठ चोळायचं. काय सहन केलं हे सगळं फक्त तुमच्या माझ्यासाठीच ना, या हिंदू धर्मासाठीच ना. मग जर हिंदू धर्मासाठी माझा राजा बलिदान देत असेल तर त्या हिंदू धर्मावर आणि या भारतावर जर कोणाचं बोट असेल ना तर ते बोट मोडून त्याच्या खिशात घालण्याची ताकद वारकरी संप्रदाय ठेवेल.